ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना यावर्षी सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे। या योजनेअंतर्गत जे विद्यार्थी ओबीसी आणि व्हीजेएनटी मध्ये येतात त्या विद्यार्थ्यांना 60,000 रुपयापर्यंत स्कॉलरशिप दिल्या जाते। तर यांचे जे फॉर्म होते हे ऑलरेडी सबमिट झालेले आहे। तर यांची जी पहिली यादी आहे ही कधी लागणार, म्हणजे जेही विद्यार्थी सिलेक्ट होणार आहे त्याबद्दलची जी अपडेट असणार आहे, यादी कधी लागणार याबद्दल संपूर्ण विद्यार्थी कमेंट्स करत आहे। तर आपण या अगोदर सुद्धा अपडेट दिली होती की कागदपत्रे पडताळणी सुरू आहे आणि आज मॉर्निंगला ऑफिसमध्ये कॉल केल्यानंतर समजलेलं आहे की अजूनपर्यंत कागदपत्रे पडताळणी सुरू आहे। यामध्ये 2 लिस्ट लागणार आहे हे आपण ऑलरेडी सांगितलेलं होतं आणि आता सुद्धा सांगत आहे की यामध्ये 2 लिस्ट लागणार आहे। ज्या विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये त्रुटी असेल त्यांना त्रुटी पूर्ण करण्यासाठी वेळ दिला जाणार आहे आणि ज्यांच्याही फॉर्ममध्ये काही त्रुटी नसेल ते निवड यादीमध्ये म्हणजे पहिल्या यादीमध्ये सर्व विद्यार्थी सिलेक्ट केले जाणार आहे। सध्याची अपडेट ही आहे की तुमची जी लिस्ट आहे ही जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुमची लिस्ट लागू शकते। तर सर्व विद्यार्थ्यांना जानेवारीपर्यंत वेट करणं आहे। तरी तुम्हाला काही अडचण असेल किंवा कोणती अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या ज्याही ऑफिसला फॉर्म सबमिट केलेला आहे त्या ऑफिसला तुम्ही व्हिजिट करू शकता व त्यांच्याकडून जीही लेटेस्ट अपडेट असेल ती घेऊ शकता। आम्ही फक्त एका डिस्ट्रिक्टमधून अपडेट घेतलेली आहे आणि त्यांच्या सांगण्यावरूनच हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे की सावित्रीबाई फुले आधार योजनेची पहिली यादी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि लिस्ट ही ऑफलाईनमध्ये उपलब्ध होणार आहे। तर ऑफलाईन लिस्ट बघायची कशी यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल, कारण लिस्ट लागल्यानंतर ती लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल, आपले व्हॉट्सअप ग्रुप आणि त्यानंतर आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेबद्दल ही एक अपडेट होती। तर लिस्टची जी ही अपडेट येईल ती आता आपल्याला जानेवारी महिन्यात येणार आहे। तोपर्यंत विद्यार्थ्यांना वेट करायचा आहे। अपडेट आल्यानंतर ती अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।